महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। झिंगानूरमध्ये पाण्यासाठी आदिवासी व दलितांची वणवण, लोकप्रतिनिधी कॉर्पोरेटच्या सेवेत तर जनता अशुद्ध पाणी पिण्यास मजबूर। झिंगानूर गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या झिंगानूर भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून येथील आदिवासी आणि दलित बांधवांचे जगणे कठीण झाले आहे। या भागात सध्या पाण्याची अत्यंत विषम परिस्थिती असून गावातील सर्व विहिरी आटल्या आहेत आणि हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत। परिणामी तहान भागवण्यासाठी येथील नागरिकांना, विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना खड्ड्यातील अशुद्ध व दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय। भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाने नुकताच या भागाचा दौरा करून या विदारक परिस्थितीची पाहणी केली। भाकपा जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ झिंगानूरमध्ये दाखल झाले होते। या दौऱ्यात जिल्हा सदस्य कॉम्रेड सूरज जककुलवार, सिरोंचा तालुका सचिव कॉम्रेड रवी बारसंगडे, समाजसेवक रामचंद्र कुमरी आणि कॉम्रेड लक्ष्मीनारायण अटेडी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी प्रशासनावर कडाडून टीका करताना कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांना येथील आदिवासी आणि दलित वस्त्यांमधील लोकांचे हाल दिसत नाहीत का? हे लोकप्रतिनिधी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी भांडवलदार आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सेवेत मग्न आहेत। एकीकडे जिल्ह्याचा विकास झाल्याच्या खोट्या बाता मारल्या जात आहेत, तर दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील कष्टकरी बांधवांना, माता भगिनींना आणि चिमुकल्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नाही। ही अत्यंत शरमेची बाब आहे। शिष्टमंडळाने प्रत्यक्ष विहिरीवर जाऊन पाहिले असता नळ योजना केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष जमिनीवर पाण्याचा थेंबही नाही। दूषित पाणी प्यावे लागत असल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। खोट्या विकासाचा फुगा आता फुटला आहे असे म्हणत शिष्टमंडळाने सरकारचा निषेध केला। जर तात्काळ पाणी पुरवठ्याची सोय केली नाही आणि नादुरुस्त हातपंप दुरुस्त केले नाही तर प्रशासनासह या कॉर्पोरेट धार्जिण्या लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाकपाने दिला आहे। सर्वांना लाल सलाम। मी कॉम्रेड सचिन मुतकुरवार। आज आमचे तालुका सचिव रवी बारसंडे सिरवंचाचे आणि समाजसेवक रामचंद्र कुमरी आणि लक्ष्मीनारायण अटेडी सोबत आम्ही इथं झिंगानूर या गावात आलेलो आहोत। या गावात कित्येक महिन्यापासून उन्हाळ्याचे दिवस लागण्याची सुरुवातपासूनच पाण्याची अत्यंत कमतरता। आज आम्ही इथे परिस्थिती बघितली आहे। या इथल्या महिला, बालरुग्ण, लहान मुलांना, माणसांना इथं या गड्ड्यातलं पाणी प्यावं लागतंय। सरकार म्हणते, आपले मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात आम्ही अत्यंत विकास करत आहोत, लोकांची हर समस्या सॉल्व्ह करत आहोत, खदानाने एवढा पैसा येता म्हणताय, तर मग जनतेचा हा पैसा कुठे चालले? आज हे आदिवासी उपेक्षित आहे, त्यांना पिण्याचे साधारण पाणी नाही भेटत आहे। तर सरकारकडे मागणी करू, तुरंत इथं पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा झिंगानूर गावाच्या लोकांना आपण घेऊ, आम्ही मुख्यमंत्रीच्या नागपूर कार्यालयावर आंदोलन करू। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तिरुपती गादे, सिरोंचा, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।